देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे। आणि आपण पाहतात की साधारणतः गेले 1.5-2 वर्ष त्याच्यावरती चर्चा चर्वण सुनावण्या साक्षी म्हणा किंवा उलट तपासण्या फेर तपासण्या सुरू आहेत। साधारणतः गेल्या एप्रिल किंवा मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण किंवा आदेश देताना एक रिझनेबल टाइम मध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली। आता या रिझनेबल टाइमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती। त्याच्यानंतर गेल्या 31 डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती। ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्या समोर, तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळकाढूपणा चाललेला आहे। 31 डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने, कारण हा अधिकार त्यांचा आहे, 10 जानेवारीपर्यंत दिली। आता उद्या 10 जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या 10 जानेवारीला रात्री 11:59 आणि 59 सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील। दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर आरोप केले जात आहे हे मी यापूर्वी सांगितले आहे आणि आत्ताही हेच माझं स्पष्ट मत आहे असं मी सांगू इच्छितो। सन्मान्य मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष हे कोणत्या कारणास्तव भेटू शकतात, काय काय कामं असतात ह्याची संपूर्ण कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी असं माझं मत आहे। आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला वाटतं स्पष्ट होतं। सन्मान्य विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाहीये। विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात, त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात। मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे। नंबर 1, सर्वप्रथम माजी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही 3 जानेवारीसाठी नियोजित होती, परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला 3-4 दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही। तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत कुलाबा नरमन पॉइंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात MMRDA कडनं होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हरहेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनेलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती। मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले 8 मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता। दक्षिण मुंबईतील 6 लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नरिमन पॉइंट, माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल, ऑर्नामेंट सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं, त्या संदर्भातली चर्चा होती। आणि विधिमंडळातील कंत्राट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी 132 पदं रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती। ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, परंतु जी लोक स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे